आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। केंद्र शासनाकडून पंतप्रधान विशेष निधीतून राज्यातील 7 प्रकल्पांची निवड। इगतपुरीच्या धाम धरणाचाही समावेश। धाम धरणासाठी 510 कोटींचा खर्च। कृष्णा पंचगंगा संगमाला समुद्राचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे शिरोळ तालुक्यालाही पुराचा फटका बसतोय। नाशिकचं नांदूर मधमेश्वर धरण ओव्हरफ्लो। धरणातून 15,848 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडला जातोय। अलिबागच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजातून 14 खलाशांना वाचवलं। भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने काल संध्याकाळपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन। जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू। नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल। जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढायला सुरुवात। मराठवाड्याला दिलासा। भंडारा जिल्ह्यातील 239 गावांना पुराचा फटका। 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान तर 39,141 शेतकरी पूरबाधित। शिर्डीतील ग्रामस्थांचं साई संस्थानाविरोधात आंदोलन। मंदिराचे 4ही दरवाजे खुले करण्याची मागणी। साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांची घोषणाबाजी। अमरावतीत खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना माती विकल्याचं प्रकरण उघडकीस। पुण्यातील रामा फर्टिकेम लिमिटेड कंपनीवर गुन्हा दाखल। कृषी विभागाची कारवाई। नाशिक जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा। डेंग्यू सदृश रुग्णांच्या प्रलंबित अहवालाचा आकडा 958 वर।